नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज हिंदी व्याकरणाचा संधी हा टॉपिक एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेऊ आणि हे जे पण मार्क्स आपले बोर्डमधले आजच फिक्स करून टाकूया. बघा, एकदम सिंपल टॉपिक आहे, पण बरेच जण या टॉपिकमध्ये कन्फ्यूज होतात. कसं विग्रह करायचं, संधी कशी ओळखायची. काही लोड घेऊ नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुमचे मार्क्स फिक्सच करून घ्या. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे प्रिव्हियस हिंदी ग्रामरचे व्हिडिओज होते किंवा हिंदी रिलेटेड जे काही व्हिडिओज होते 10th SSC बोर्डाचे, त्याच्या लिंक्स सगळ्या टाकलेल्या आहेत. ते देखील व्हिडिओज बघा आणि प्रिपरेशन एकदम बेस्ट लेवलला करून घ्या. चलो सुरू करायचं. सुरुवात एकदम बेसिकपासून करूया. एक्झॅक्टली संधी म्हणजे काय हे जर समजलं तर त्याचे प्रकार समजणं एकदम सोपं जाईल. बघा, संधी म्हणजे काय राहतं, जब दो शब्द या वर्ण आपस में मिलते हैं और उनके मेल से ध्वनियों में परिवर्तन होता है, उस प्रक्रिया को संधी कहते हैं. थोडक्यात मराठीमध्ये सिंपलमध्ये दोन शब्द किंवा दोन अक्षरं हे एकत्र आले आणि कुठला तरी वेगळा आवाज तयार झाला, त्याला बोलतो आपण संधी. थोडक्यात दोन शब्द एकत्र आले, त्यांचा आवाज नाही येते, दुसरा कुठला तरी आवाज क्रिएट होतोय, याला बोलतो आपण संधी. एक्झाम्पल बघा म्हणजे क्लिअर होईल. विद्यार्थी, विद्या आणि अर्थी दोघांचं प्रोनाऊन्सिएशन नीट करून बघा. अर्थ म्हणजे आवाज जो येतोय तो वेगळा येतोय, पण जेव्हा मी विद्यार्थी बोलतोय ना तेव्हा आवाज वेगळा येतोय. सेम रवी, इंद्र, आवाज वेगवेगळा आला. रवींद्र, आवाज वेगळा क्रिएट झाला. म्हणजे काय झालं, दोन शब्द एकत्र आले किंवा ह्यांच्यामध्ये जे वर्ण होते ते एकत्र आले आणि त्याच्यापासून कुठला तरी वेगळा ध्वनी तयार झाला, ह्याला बोलतो संधी. जसं इथं बघा, जगत नाथ एकत्र करा, जगन्नाथ, त गायबच झाला. नंतर निश पाप, निष्पाप, ह गायब झाला, शचा आवाज आला. आता कळलं, म्हणजे संधी म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, शब्द वर्ण एकत्र आले, त्यांच्यापासून वेगळा ध्वनी तयार झाला, ह्याला बोलतो आपण संधी. सिंपल भाषेमध्ये कळलं नक्की. आता ह्याचे प्रकार समजून घेऊ, म्हणजे संधीचे भेद कुठले कुठले असतात. स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तिघांच्या नावावरनं थोडाफार अंदाज येतोय. स्वर संधीमध्ये स्वर असतील, व्यंजन संधीमध्ये व्यंजन असतील, विसर्ग संधीमध्ये विसर्ग असेल. सिंपल ना, काय कॉम्प्लिकेटेड आहे का? नाहीये. आता जरा वरची उदाहरणं नीट बघूया. बघा बरं काय दिसतंय तुम्हाला. स्वर संधीवाला उदाहरण मला पहिलं दिसतंय आणि दुसरं दिसतंय, कारण इथं स्वर आहे, इथं पण स्वर आहे. नक्की. व्यंजन संधीवाला इथं दिसतंय बघा, त अर्धा वापरलेला आहे, बरोबर. विसर्ग संधीवाला शेवटचं उदाहरण दिसतंय. असेच टाईप पडतील. कळलं नक्की, समजलं. एक इन जनरल ओव्हरव्ह्यू बघितला. आता प्रॉपर डिटेलमध्ये प्रत्येक संधी समजून घेऊ. स्वर संधी म्हणजे काय, दो स्वरों के मेल से किसी एक स्वर या दोनों स्वरों में परिवर्तन जो होता है उसे स्वर संधि कहलाते हैं. थोडक्यात दोन स्वर एकत्र आले, त्यांच्यापासून एका स्वराचा आवाज झाला, म्हणजे दोन एकत्र आले पण एकाचाच आवाज तयार होतोय. किंवा दोन एकत्र आले आणि तिसऱ्याचा आवाज प्रोड्यूस झाला, त्याला बोलतो आपण स्वरसंधी. थोडक्यात विग्रह करताना स्वर आले तर समजून जायचं स्वरसंधी आहे. आता बेसिक काही गोष्टी समजून घेऊया. बघा, अ ह्याच्यापासून जो आवाज तयार होईल तो आ असेल. ई ह्याच्यापासून दुसरी ई तयार होईल. उ ह्याच्यापासून दुसरा उ तयार होईल, दीर्घवाला. नंतर अ आणि आ केलं तर ह्याच्यामध्ये जो दीर्घ आहे तोच होणार आ. ई केलं दीर्घवालाच. उ केलं 2 नंबरवाला उ आला. इथपर्यंत क्लिअर. पुढे बघा, अ आ किंवा ई ह्यांच्यापैकी ह्यातला दोघांमधला एक, ह्या दोघांमधला एक एकत्र आले तर ए तयार होईल. नंतर उ आलं आ सोबत तर ओ होईल. नंतर हाच ए जर हिथं आला तर ऐ होईल, ओ हिथं आला तर औ होईल. हे विग्रह करताना डोक्यात ठेवायचंय. आता लोड नका घेऊ, हे रट्टा मारावा लागेल का, तर नाही लागणार. आपल्याला संधीच्या वाक्यामध्ये काय समजलंय, प्रोनाऊन्सिएशन करून बघायचंय. जो आवाज येतोय, जर स्वर आला तर स्वर, व्यंजन आला तर व्यंजन, विसर्गासारखा आला तर विसर्ग. क्लिअर. आता एक्झाम्पल बघू म्हणजे अजून क्लिअर होईल. जसं की विद्यार्थी, अचं प्रोनाऊन्सिएशन होतंय, म्हणून विग्रह करताना विद्या अधिक अर्थी. परार्थ, परत अचा आवाज आला, परा अधिक अर्थ. सदैव, ऐचा आवाज आला, सदा अधिक ऐव. आता इथं विग्रह करताना बघा कसं लिहिलंय, आ आणि ए ह्याच्यापासून ऐ तयार होतो, म्हणून बघा 2 मात्रे होते ना, म्हणून काय केलं, सदा मधला आ, ए त्याच्यापासून ऐ तयार झाला. क्लिअर नक्की. आता पुढचं एकदम सिंपल आहे. महात्मा, महात्मा, अचा आवाज आला, आला आत्मा. क्लिअर नक्की समजलं. हां, म्हणजे स्वरसंधी करताना
थोडा आवाज करून बघा, म्हणजे शब्द बोला. शब्द बोलल्यानंतर तुम्हाला जर स्वर जाणवत असेल तर समजून जायचं हा स्वरसंधीचा प्रकार आहे. फक्त विग्रह करताना नीट लक्ष द्या. काना असेल तर अ येईल, क्लिअर. नंतर सेम काना असेल तर अ. जर आवाज बोलताना महात्मा खूप ताणलं गेलं तर आ येईल, क्लिअर. नक्की समजलं, शुअर. नंतर एक मात्रा आला तरी पण समजून येतंय ई ई असणारे. 2 मात्रे आले तर ए वापरायचे. डन. स्वरसंधी कळली नक्की. चलो आता पुढची बघायची ती म्हणजे व्यंजन संधी. व्याख्या समजून घेऊ. हिंदीमध्ये वाचतो नंतर मराठीत सांगतो, काही लोड घेऊ नका, कन्फ्यूज होऊ नका. जब किसी व्यंजन के बाद कोई स्वर या व्यंजन आता है और दोनों के मेल से जो परिवर्तन होता है उसे व्यंजन संधी कहते हैं. म्हणजेच व्यंजन नंतर स्वर आलं किंवा व्यंजन आलं, त्याच्यापासून दुसरा काहीतरी शब्द तयार झाला किंवा ध्वनी तयार झाला, यालाच बोलतो आपण व्यंजन संधी. एक्झाम्पल बघू, लगेच क्लिअर होईल. सद्भावना. सद्भावना आपण काय बोललो? सद्भावना. कळलं का? बघा, सत अधिक भावना होतं पण आवाज कसा झाला? सद्भावना झालं. नंतर सदाचार, सत अधिक आचार. त होता पण आवाज कशाचा येतोय? द चा येतोय. नंतर जगन्नाथ, मग अशीच बघितलं होतं, जगत अधिक नाथ. संतोष, समतोष, आवाज कसा झाला? संतोष. कळलं? आता हे प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स आहेत, हेच रिपीट होतात, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन व्यवस्थित प्रॅक्टिस करून जरी गेले तरी काही टेन्शन नाही येणार. फक्त आता व्यंजन संधीमध्ये नीट लक्षात ठेवतात, जेव्हा आपण बोलतोय ना त्यावेळेला व्यंजनाचा आवाज येतोय, जसं की सद्भावना, नंतर सदाचार, तो द बोलायच्या आधी थोडासा तचा आवाज येतोय. जगन्नाथ, परत तचा आवाज प्रोड्यूस झाला. मग अशा टाईपमध्ये प्रोनाऊन्सिएशन करून तुम्ही सहज ओळखू शकता. क्लिअर झालं? आता शेवटचा टाईप तो म्हणजे विसर्ग संधी. बघा 5-6 मिनिटात आपण क्लिअर केलं. आता शेवटचा टाईप राहिलाय, तो पण पटकन लगेच समजून घेऊ. विसर्ग के बाद स्वर या व्यंजन. विसर्ग पहिला असणार आहे, त्याच्यानंतर स्वर किंवा व्यंजन आलं, मग विसर्गामध्ये जे परिवर्तन होईल त्याला विसर्ग संधी बोलणार. चलो पटकन बघूया. निष्कपट. बघा, निष्कपट, निशः कपट. अंतः चेतना, अंतः चेतना. निसंदेह, निसंदेह. दुर्लभ, दुर्लभ. आता ह्याची ट्रिक समजून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला श, स, च, र चा आवाज येईल ना, समजून जायचं या ठिकाणी विसर्ग घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. आता ह्याची ट्रिक समजून घ्या. बघा, श हा श, नंतर स, र असा जर आवाज येत असेल प्रोनाऊन्सिएशन करताना तर समजून जायचं हा विसर्ग संधीचा प्रकार आहे. क्लिअर? आता विग्रह तर कळला नक्की. विसर्ग कसा द्यायचा ते पण समजलं. हा पुढचा शब्द जरा नीट समजून घ्या बरं. बघा, हे कपट दिसतंय का? चेतना दिसतंय, संदेह दिसतंय, लभ दिसतंय. आहे का नाही सोपं? हां, म्हणजे स्वरसंधी आणि विसर्ग संधी एकदम सोपं आहे. व्यंजन संधीला थोडी तुमची प्रॅक्टिस लागेल, त्यामुळे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते नीट बघून घेताल. काही लोड घेऊ नका. याच चॅनलवरती मी सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनसुद्धा पोस्टच्या माध्यमातून शेअर करेल. लोड घेऊ नका. टाईप कळले, प्रकार कळले, कसं ओळखायचं समजलं. आता तुमच्यासाठी होमवर्क, कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येक जो शब्द दिलेला आहे त्याचा विग्रह करा आणि त्याची संधी लिहा. मी नक्की चेक करेल, म्हणजे तुमचे संधीचे मार्क आज फिक्स झाले. समजला टॉपिक? व्हेरी गुड. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, थँक्यू सो मच. अजून काही जर डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढचा टॉपिक कुठला पाहिजे ते देखील सांगा. व्यवस्थित प्रिपेअर करा. नक्की तुम्हाला हिंदी ग्रामरचे आउट ऑफ मार्क सहज मिळतील. फक्त प्रिपरेशन जोरात चालू राहून द्या. बाय बाय, ऑल द बेस्ट.